चन्नेकुप्पी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात. देशभक्तीपर गीते, नृत्य आणि कवायत संचलनाने विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष. शाळेसाठी संजीवनी चव्हाण यांनी जाहीर केली 51,000 रुपयांची देणगी. चन्नेकुप्पी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संजीवनी चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणानं झाली. यावेळी त्यांनी शाळेसाठी 51,000 रुपयांची देणगी जाहीर केली. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत, देशभक्तीपर गीतं तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी बापू निकम, अमोल चव्हाण, विक्रम अय्यर, सिद्धू बेळगुणकर तसंच माजी मुख्याध्यापक आर.बी. शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक आर.बी. माने यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. बापू निकम आणि सिद्धू बेळगुणकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. इयत्ता 8वीतील आकाश नाईक यानंही मनोगत व्यक्त केलं. इयत्ता 8वी आणि 9वीतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली. विद्यार्थ्यांचे कवायत संचलनही आकर्षक ठरले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस मुल्ला, सहाय्यक शिक्षक एस नाईक यांचं सहकार्य लाभलं. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तिमय झाला. व्ही पाटील यांनी सूत्रसंचालन केलं. एस.बी. चोथे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.